हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. साडी खरेदी करते वेळी साडी विक्रेता आपल्याला अनेक प्रकारच्या सिल्क साड्या दाखवितो. सिल्क साड्यांचे पूर्ण भारतात जवळपास 26हून अधिक प्रकार आहेत. त्यामुळे कोणती साडी घ्यावी याबद्दल आपला गोंधळ उडतो. म्हणून सिल्क साड्यांचे 8 सुंदर व प्रसिद्ध प्रकार साड्यांच्या किमतीसोबत आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. म्हैसूर रेशीम साडी. म्हैसूर रेशीम साड्यांचे मूळ कर्नाटकात आहे आणि ते रेशीमच्या शुद्ध प्रकारांमध्ये एक म्हणून ओळखले जाते. फॅब्रिकची चमक, जरीची शुद्धता, एक अप्रतिम गुणवत्ता यासाठी ही परिचित असून म्हैसूर साडी परिधान करणाऱ्याला एक समृद्ध भावना आणि क्लासिक लुक देते. या साडीची अंदाजे किंमत ₹3000 पासून सुरू होते. त्यानंतर आहे तुषार रेशीम साडी. तुषार रेशीम साड्या या बहुतेक आदिवासींनी बनविलेल्या असतात. यात वापरले जाणारे रेशीम हे दक्षिण आशियात आढळलेल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या रेशीम किड्यांपासून तयार केले जाते. तुषार रेशीम याला वाईल्ड सिल्क तसेच तस्सर रेशीम असेही म्हटले जाते. अशा सुंदर रेशीम पासून तुषार सिल्क साडी ही तयार केली जाते. या साडीची अंदाजे किंमत ₹1500 पासून सुरू होते. कांजीवरम साडी. पारंपरिक साड्यांपैकी एक म्हणजे कांजीवरम. ही साडी अशी आहे की ती कितीही जुनी झाली तरी ती तशीच नवी कोरी दिसते. लग्न सोहळ्यासाठी पहिली पसंती या साडीला दिली जाते. मूळ साडी आणि पदर जिथे जोडला जातो तिथे नागमोडी आकाराची सूक्ष्म रेषा दिसते. या साडीत टेम्पल बॉर्डर, चेक्स, पट्टे आणि पुट्टी विणलेले असतात. ही साडी विणताना अधिक कलम रेशमांचा जरीचा वापर केला जातो. या साडीची अंदाजे किंमत ₹2500 पासून सुरू होते. त्यानंतर आहे पैठणी रेशीम साडी. पैठणी हा महाराष्ट्राचा मानबिंदू. पूर्वी पदरावर पोपट आणि मोर इतकेच डिझाईन असायचे. आता पदरावरच नाही तर काठावरही पाना फुलांची नक्षी, वाद्ये असे काही दिसून येतं. पदरावरच्या लांबीवर पैठणीची किंमत ठरते. तसेच पारंपरिक पैठण्या या नवीन पाना फुलांच्या पैठणीपेक्षा तुलनेने स्वस्त असतात. तुम्हाला जर फक्त पैठणीची हौस करायची असेल तर सेमी पैठणीचा पर्याय हा बेस्ट आहे. या प्रकारातील चांगल्या दर्जाच्या साडीची अंदाजे किंमत ₹4500 पासून सुरू होते. त्यानंतर आहे गडवाल रेशीम साडी. हैदराबाद पासून साधारण 170 किलोमीटर अंतरावर आहे गडवाल. त्याच ठिकाणी तयार होते गडवाल साडी. 2 किंवा 3 प्रकारचे काठ या साडीचे वैशिष्ट्य. भरदास्त दिसणारी गडवाल साडी रिच लुक देते. म्हणूनच सगळ्यांना ही साडी कलेक्शन मध्ये असावी असे वाटते. 50% सुती धागा, 50% रेशीम धागा अशा मिश्रणाने गडवाल साडी तयार होते. या साडीच्या बॉर्डरसाठी शुद्ध जरीचा वापर केला जातो. पूजेसाठी गडवाल साडीला जास्त पसंती असते. या प्रकारातील चांगल्या दर्जाच्या साडीची अंदाजे किंमत ₹8500 पासून सुरू होते. नंतर आहे ऑर्गेन्झा सिल्क साडी. ही साडी हलकी आणि नेसायला एकदम सोपी असते. या साड्या तुम्हाला थोड्याशा लिनन सारख्या वाटतील पण हे सिंथेटिक फायबर आहे. ही साडी हलकी आणि पातळ स्वरूपाची असते. या साडीमध्ये बऱ्याच व्हरायटीज मिळतात. ही साडी दिसायला चांगलीच रॉयल दिसते. जर तुम्ही अगदी कधीही साडी नेसत नसाल तर तुम्ही अशा प्रकारची साडी नेसायला काहीच हरकत नाही. या साडीची अंदाजे किंमत ₹4000 पासून सुरू होते. त्यानंतर आहे पटोला सिल्क साडी. जर तुम्हाला रंगीबिरंगी साड्या
नेसण्याची आवड असेल तर तुमच्यासाठी पटोला सिल्क एकदम परफेक्ट पॅटर्न आहे। ही साडी दोन्ही बाजूने नेसली जाऊ शकते, म्हणजे उलट आणि सुलट अशा दोन्ही बाजूने ही साडी नेसता येऊ शकते। पाटणमध्ये असे 3 कुटुंब आहेत ज्यांनी हे अत्यंत मौल्यवान डबल पटोला विणलेले आहेत। असे म्हणतात की हे तंत्र कुटुंबातील कुणालाही नाही तर फक्त मुलांनाच शिकविले जाते। साडी बनवण्यासाठी 6 महिने ते 1 वर्षाचा कालावधी लागू शकतो। पटोला, सुरत, अहमदाबाद आणि पाटणमध्ये या साड्या विणल्या जातात। या साडीची अंदाजे किंमत ₹1500 पासून सुरू होते। त्यानंतर आहे संबळपुरी सिल्क साडी। संबळपुरी साडी हाताने तयार केलेल्या फॅब्रिकने बनविली जाते आणि ती संपूर्ण भारतभर लोकप्रिय आहे। नवीन पद्धतीने आजकालच्या साड्यांवर व्यक्तिचित्र, निसर्गचित्र यांचे नक्षीकाम पाहायला मिळते। संपूर्ण साडी विणायला काही आठवडे लागतात। या साड्यांवर शंख, चक्र, फुले यांचे पारंपरिक नक्षीकाम असते। माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जेव्हा या साड्या नेसायला सुरुवात केली तेव्हा ही साडी उडीसा बाहेरही खूप प्रसिद्ध झाली। या साडीची अंदाजे किंमत ₹6000 पासून सुरू होते। फ्रेंड्स, व्हिडिओमध्ये दाखविलेल्या साड्यांपैकी तुम्हाला कोणता प्रकार आवडला, तसेच तुम्हाला अजून साड्यांपैकी कोणता प्रकार बघायला आवडेल ते मला कमेंट करून जरूर कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये देखील व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक यू एव्हरीवन।